दुसरा सामना आहे. पहिला सामना आपण जर पाहिला तर जय हनुमान मुनवली संघाने जिंकला. जय भवानी सातेलच्या संघाला पराभवाच्या छायेत ढकललं आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर त्या सामन्यामध्ये 60 धावा सुद्धा बनल्या होत्या. आदित्यची ती फलंदाजी त्याने करत असताना 48 धावा बनवल्या होत्या. 2 धावांपासून त्याच्या अर्धशतक हुकलं होतं. कालच्या दिवसामध्ये या स्पर्धेत पहिलं अर्धशतक आपण जर पाहिलं तर हर्षल पाटील बबलूने ठोकलं होतं. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपल्यासाठी 20 मिनिटं लावली गेलेली आहेत. विनंती करतोय सन्माननीय अशोकजी थळे आपल्याला विनंती करतोय की आपण येऊन आपल्या मुख्य अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. अशोकजी थळे. चिकन पकोडे सांग. चिकन पकोडे बंद आहे. सामन्याला सुरुवात झाली. आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण मैदानावरती पाहतोय. एनसीसी नांदेपाडा विपक्ष गावदेवी धोकोडे असा सामना मैदानावरती रंगला. षटक क्रमांक पहिलं फार एंड करणार गोलंदाजी मागवती आपण पाहतोय. गोलंदाजाच्या गोलंदाजीवरती खेळला गेलेला फटका लाजवाब आहे. जाईल सर एक्स्ट्रा कव्हर वरती एक्स्ट्रा ऑर्डिनरी देणारा हा फटका आला आहे. पहिला चेंडूवरती मोठा फटका षटकार. नव्हता लॉफ्टेड स्ट्रोक होता. परंतु आपण जर पाहिलं तर तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकाने तो झेल सोडला आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर 2 धावा पहिल्या चेंडूवरती मिळाल्यात. त्यामुळे संघाची धावसंख्या अर्थातच दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा मिळाल्यानंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 8 येत असताना आपल्याला पाहायला मिळते. 8 धावा धावफलकावरती लागलं. पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा कव्हरवरती षटकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती शॉर्ट पॉईंटच्या वरतून खेळला गेलेला फटका, 2 धावा आणि 8 धावा आतापर्यंत धावफलकावरती. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. स्ट्राईक एंडवरती असणारा खेळाडू संकेत, ज्याच्या बॅटमधून या धावा येतात, संकेत आणि अंकित ही सलामीची जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. यावेळचा चेंडू निनाचा आउटसाइड ऑफ स्टंप टाकलाय. पूर्णपणे आपण जर पाहिलं तर कोणताही प्रयत्न नाही आहे या चेंडूवरती. चांगला चेंडू इथून मात्र हाताळला गेलाय. उत्तर नव्हतं, कारण ज्यावेळी तुम्ही गोलंदाजी करत असता त्यावेळी हे चेंडू तुम्हाला टाकणं खूप गरजेचं असतं आणि ते दृश्य आपण मैदानावरती पाहतोय. क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर याच चेंडूला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं जातं जर तो चेंडू चांगल्या टप्प्यावरती पडत असेल तर. अन्यथा त्याच्यावरती सुद्धा उपाय आहे हेलिकॉप्टर. चांगला चेंडू चांगल्या टप्प्यावरती इथून मात्र मागच्या चेंडूवरती टाकत असताना गोलंदाज निनार याला पाहायला मिळतोय, जो की गोलंदाजी करतोय. फार एंड कडनं तो गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक पहिला आदलतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, तदनंतर 2 आल्या होत्या, परंतु तदनंतरचा चेंडू योग्य टप्प्यावरती. याही वेळेला स्ट्रेट बॅटने आता फटका खेळला. हवेत बराच काळ चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, परंतु याही वेळेला चेंडू त्याच्या आवाक्या बाहेर निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री रोप. येत आहेत पुन्हा शेख.
नंतर संघाची धावसंख्या 12 ऑन अ स्कोर कार्ड, 12 धावा धावफलकावरती. प्रत्येक चेंडूवरती आपण जर पाहिलं तर आक्रमण केलं जाते, आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळतोय. कारण माहित आहे की इथून जर जास्तीत जास्त धावा आल्या तर समोरचा संघ तितकासा प्रेशरमध्ये जाऊ शकतो आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर एक आक्रमक पवित्र हाती घेतला. यावेळचा फटका पुन्हा एकदा लेट कट, परंतु याही वेळेला यावेळचा चेंडू बाउंड्री लाईन ओलांडेल आणि पुन्हा एकदा चांगला फटका येईल. फुलकावती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फलंदाजी होते. आता मात्र बाउंड्रीज मध्ये यावेळी प्रत्येक चेंडूवरती बाउंड्री शोधली जाते. जिथे एक भला मोठा गॅप होता त्या गॅप मधून खेळला गेलेला स्ट्रोक 4 धावा देऊन चाललाय. यावेळचा चेंडू आपण पाहतोय टॅप बॉल क्रिकेट पद्धतीने खेळलाय. एक टप्प्याने चेंडू आपण पाहतोय 30 सर्कल मध्ये मिड ऑफ मध्ये चाललाय. शॉर्ट मिड ऑफ मध्ये या चेंडूला अडवलं गेलं. एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या आता 17 वरती चालली आहे. पहिलं षटक संपलंय. क्रिकेटच्या परिभाषेमधील एक अशुभ अंक धावफलकावरती जरूर आलाय, परंतु एक बाब म्हणावी लागेल. 17 धावा धावफलकावरती आल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिलं षटक संपलंय. गावदेवी चषक आपण पाहतोय 2025 गावदेवी क्रीडा मंडळ झिराद यांच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा. दुसऱ्याकडे आपण जर पाहिलं तर एका बाजूला फलंदाजी करणारा संघ तो सुद्धा गावदेवीच्या नावाने आज मैदानावरती उतरलाय. गावदेवी धोकोडे हा संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. गोलंदाजी करणारा एनसीसी नांदेपाडा हा संघ आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. मग अशा वेळी दोन्ही संघ अनेक वेळा एकमेकांसमोर आले असतील, किंबहुना अनेक वेळा आल्यानंतर एकमेकांना पराभवाच्या छायेत सुद्धा ढकललं असेल. मग आज एक नवीन लढत ते मैदानावरती घेऊन उतरलेत. याही वेळेला आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धावा जरूर आल्यात. अर्थातच पहिल्या षटकामध्ये आपण जर लक्ष टाकलं ना तर 17 धावा आल्यात, परंतु आता हा 17 कोणत्या संघासाठी खतरा ठरणार. जिथे स्ट्राईक रेटवरती आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा संकेतला पाहायला मिळतं, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावा आल्यात. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. एक षटकार आलाय, एक डबल आली आहे. एका चेंडूवरती कोणतीही धाव नव्हती, परंतु शेवटच्या चेंडूवरती एक सिंगल त्याला मिळाली होती. त्यामुळे 17 धावा आतापर्यंत एकही बाद नाहीये आणि 17 धावा अशा रीतीने धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक दुसरं यावेळी आपण पाहतोय नांदेपाडा संघाकडनं सुयश घेऊन सज्ज झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती त्यावेळी आपण पाहतोय त्याला आणलं जातं. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा गॅपमध्ये ठोकला जातोय. आणखीन एक मोठा फटका. पाहिलं तर तिथे खेळलेल्या चेंडूवरती चौकार सुद्धा मिळाला आणि चौकारानंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे. धावफलकावरती आपण पाहतोय 21 धावा धावफलकावरती लागल्या. 21 रन्स ऑन स्कोर कार्ड. 21 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा यावेळी आपण पाहतोय फलंदाजी तशाच रीतीने होत असताना पाहायला मिळतंय, परंतु यावेळच्या चेंडूवरती लाऊड फील झाली आहे. फलंदाज संकेतला मात्र या चेंडूवरती माघारी पाठवलं जात आहे. पहिला फलंदाज बॅक टू दी डगआउट.
एक फलंदाज त्याने बाद केला. 21 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात, परंतु जमेची बाजू काय तर आतापर्यंत धावा आपण पाहतोय गावदेवी धोकोडे संघासाठी आल्यात. यावेळचा चेंडू पुनश्च एकदा स्क्वेअर कट अर्थातच पॉईंट बॉन्ड लाईनवरती खेळायचा होता, परंतु हा चेंडू आपण जर पाहिला तर यष्टिरक्षकाच्या दस्तान्यामध्ये सहजतेने गेला. निर्धाव आला हा चेंडू. चांगल्या रीतीने इथून मात्र गोलंदाजी केली जाते. सुयशच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु तदनंतर 2 चेंडूंवरती चूक प्रत्युत्तर यावेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतं. यावेळचा चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट बॉटम हँडचा वापर केला जातोय, परंतु तिथे आपण जर पाहिलं तर निर्जन स्थळी जाऊन चेंडू वापरलाय. रितेश तिथे तैनात होता. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल रितेशच्या माध्यमातून तद्वरती एक सिंगल यावेळी पुढे धावफलकावरती घेतली जाते. 22 धावा आता धावफलकावरती पोहोचतात. षटक क्रमांक हे दुसरं चालू असताना 4 चेंडूंचा खेळ संपतोय. 2.4 चा खेळ संपला आहे. मग अजूनही धावा या षटकामध्ये येणं गरजेचं आहे, कारण हे पॉवर प्लेचं षटक आहे. 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत. एक वाईडिश लॉंग ऑन, त्यानंतर आपण जर पाहिलं तर एक काऊ कॉर्नरवरती आपल्याला पाहायला मिळतं आणि एक डीप मिड विकेट डवखुऱ्या त्याच्या फलंदाजासाठी. अर्थातच हे जाळं 30 सर्कलचं बाहेरचं आपल्याला पाहायला मिळालं. 30 सर्कलमध्ये आपण जर पाहिलं तर मिड ऑन आहे आणि शॉर्ट मिड आहे. अशा वेळी आपण जर पाहिलं तर यावेळचा चेंडू आडवा बॅटने बसून खेळायचा प्रयत्न झाला, परंतु जोपर्यंत चेंडू शरीरावरती लागेल तदवरती कोणतीही धाव यावेळी धावफलकावरती मिळणार नाहीये. त्यामुळे हा चेंडू सुद्धा इथून आपण जर पाहिलं तर एक सिंगल आल्यानंतर डॉट आला. निर्धाव येत असताना पाहायला मिळतं. दुसऱ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपतोय. शेवटचा एक चेंडू या षटकातील येणं बाकी असताना यावेळचा चेंडू हवेत टोकलाय. आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, निर्णय चुकलाय आणि त्या निर्णयावरती चुकीचा निर्णय, परंतु आपण मैदानावरती पाहतोय मोठी विकेट यावेळी आपण पाहतोय मिळते. फलंदाज क्रमांक दुसरा अंकित मैदानाच्या बाहेर. पाहायला मिळते फलंदाजी थोडीशी आपण जर पाहिलं तर बॅकफुटवरती पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये फ्रंटफुटवरती असणारी गाडी बॅकफुटवरती गेली आहे. यावेळचा चेंडू आपण जर पाहिलं तर पडल्यानंतर बराचसा बाहेर जाणारा. पंचांनी सांगितलं की हा चेंडू वाईड आहे. दोन्ही हात जमिनीलगत समांतर केले आणि सांगितलं की हा चेंडू बराचसा खराब आहे, त्यामुळे एक धाव जरूर धावफलकावरती या चेंडूवरती सुद्धा लागेल. 24 धावा आता धावफलकावरती येत असताना आपण पाहतोय 24.
यावेळचा चेंडू सुद्धा आपण जर पाहिलं तर पुनश्च एकदा पंचांना कवायत करण्यास भाग पाडली जाते, जिथे आपण जर पाहिलं तर जी मर्यादित लाईन असते गोलंदाजासाठी आखलेली, त्या लाईनीच्या बाहेर यावेळी चेंडू डिलिव्हर्ड केला जातोय आणि त्याचमुळे आपण जर पाहिलं तर एक्स्ट्राच्या स्वरूपातल्या आणखीन एक धाव यावेळी धावफलकावरती मात्र घेतली जाते. एकेरी धावफलकावरती लागते. धावा मात्र आता अवांत रीतीने येतात. धावा कशाही येऊ दे, या धावांना महत्त्व दिलं जाईल. यावेळचा चेंडू आपण जर पाहिलं तर फलंदाज चकला होता, यष्टीरक्षक सुद्धा चकला होता, परंतु तिचे जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तद्वरती एकही धाव या चेंडूवरती मिळणार नाही. या चेंडू निर्धाव येतोय. जिथे संधी मिळते ना तिथे तुम्हाला धावा घेणं खूप गरजेचं आहे, अन्यथा मग हा खेळ तुमच्यासाठी खूप पुढे मागे निघून जाईल किंवा पुढे निघून जाईल. यावेळचा चेंडू आपण पाहतोय कव्हर रिजन मध्ये ठोकलाय, क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये, चेंडू जाईल सरळ वन बाउन्स ओव्हर द बाउंड्री, सीमारेषे पार. तर संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकत्या. 29 धाबा धावफलकावरती येत असताना पाहायला मिळतात. चांगला स्ट्रोक होता, कव्हर रिजन मध्ये खेळलेला फटका चौकार देऊन चालला होता, परंतु यावेळचा चेंडू आपण पाहतोय पुनश्च एकदा पंचांचा इशारा आला की हा चेंडू खराब असल्याचा. अवांत स्वरूपाची धाव नक्की धावफलकावरती घेतली जाईल. आपण जर पाहिलं ना, चौकार आल्यानंतर थोडासा दबाव पुनश्च एकदा गोलंदाजावरती आला, त्यामुळे तो दबाव झुगारत असताना यावेळी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न झाला आणि वाईट चेंडू फेकला. 30 धाबा धावफलकावरती असताना आणखीन एक चेंडू, आता दिशा बदलली गेली परंतु दशा तीच. अवांत स्वरूपाची धावफलकावरती लागेल. 31 धाबा धावफलकावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतील. धावा मात्र आता येण्यास सुरुवात झाली आहे. जो धावफलक थांबलं होतं ना, ते धावफलक आता मात्र हळूहळू हळूहळू एका टप्प्यानेशी दुसऱ्या टप्प्याकडे वळत असताना पाहायला मिळतोय. 31 धावा आतापर्यंत धावफलकामध्ये लागल्या, 31 रन्स. यावेळचा चेंडू स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु सरळ गोलंदाजाच्या हातात मारून बसलाय फलंदाज, परंतु यावेळी निराश मनाने त्याला परतावा लागेल. आणखीन एक फलंदाज तंबूच्या चालू आहे, परंतु या षटकामध्ये तितक्याशा धावा आलेल्या नाहीयेत. एक चौका जरूर आला, परंतु तदनंतर पूर्णपणे थांबून ठेवलंय फलंदाजांना. जिथे आपण पाहतोय सोहोम येतोय फलंदाजीसाठी. केतन बाद झाला, जिथे त्याच्या बॅटमधून एक चौकार जरूर आला होता, परंतु त्याला बाद करण्यात यश मिळाले. 31 धावा आतापर्यंत धावफलकावरती या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपला. येणारे 2 चेंडू अजून या षटकातील बाकी असतील. या षटकात आतापर्यंत 4 वाईट चेंडू पडलेत, त्यामुळे धावा सुद्धा तितक्या त्या 4 वाईडनिशी वाढल्यात. यावेळचा चेंडू यू मिस, ऑफ स्टंप पूर्णपणे वाकवला गेला आणि फलंदाजाला मात्र आपण पाहतोय तंबूच्या रस्त्याला पाठवलं गेलं. आणखीन एक फलंदाज बाद. कोणते याला आहे?
कोणत्याला होती, कोणत्या लाईव्ह चॅनल कोणता होता? नॉकर पण 3 षटकांचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिलं तर 31 धावा धावफलकावरती थांबलेल्या पाहायला मिळतात. 31 धावा धावफलकावरती राहिल्यात. त्यामुळे आपण जर पाहिलं तर आता येणाऱ्या 2 षटकांमध्ये पुनश्च एकदा तितकाच डाव सावरावा लागेल. धावा तर आल्यात आतापर्यंत, फायटिंग टोटल जरूर उभी झाली आहे, परंतु त्याचमध्ये अजून भर टाकायची असेल ना तर इथून धावा बनवाव्या लागतील. षटक क्रमांक 4 यावेळी पॅबल एंडकडनं गोलंदाजी मागवते. सुयश पुनश्च एकदा सज्ज झालाय. सांघिक 4 तर वैयक्तिक दुसरं षटक त्याच्या खांद्यावरती सोपवलंय. पहिल्या 3 षटकांसाठी फ्रेश तिन्ही गोलंदाज वापरले गेले, परंतु या षटकासाठी पुनश्च एकदा सुयशला यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती आणलं जातं. स्ट्राईक रेटवरती आपण पाहतोय प्रणितला पाहायला मिळतं. यावेळी शपोलून खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे लाऊड अपील केली जाते, परंतु ही अपील यावेळी आपण जर पाहिलं तर फेटाळली गेली आहे पंचांच्या माध्यमातून. अर्थातच फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप आहे असं सांगितलं जातं. डॉट चेंडू आला. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती सुयशने हाताळला. पहिल्या चेंडूवरती अपील जरूर झाली, परंतु ही अपील मात्र आपण जर पाहिलं तर पंचांच्या माध्यमातून खारिज केली गेली, फेटाळली गेली. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती पडला. दुसरा चेंडू यावेळी पावेला नेटकडनं हाताळत असताना सुयश सज्ज होता. धावसंख्या 31 वरती मात्र स्थिरावली. यावेळचा चेंडू आपण जर पाहिला तर पुन्हा एकदा स्ट्रेट बॅटने खेळलं होतं. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिथे तैनात आहे. ऑन साइड वरतून चेंडूवरती येईल, तद्वरती एक सिंगल इथून मात्र भेटेल. डायरेक्ट हिट जरूर झाला होता, परंतु या थ्रोची सुद्धा गरज नव्हती, डायरेक्ट हिटची सुद्धा गरज नव्हती, कारण पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज पुनश्च एकदा पोचला होता. जिथे आपण जर पाहिलं तर कदाचित जोरात थ्रो अजून असता किंवा यष्ट्यांचा तितकाच वेध घेतला असता, जोरात घेतला असता तर आणि इकडे तिकडे चेंडू गेला असता तर कदाचित या चेंडूवरती सुद्धा धावा मिळाल्या असत्या. परंतु आपण जर पाहिलं तर तिथे चांगलं बॅकअप म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एकच धावसंख्येवरती रोखून ठेवले यावेळी फलंदाजांना. 32 धावा आता धावफलकावरती होत असताना आपण पाहतोय. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज घेतली आहे. यष्टिरक्षकाच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. जोपर्यंत चेंडू अडवला जाईल, फेकी केली जाईल, तद्वरती एक सिंगल इथून मात्र वेगाने कंप्लीट केली जाते आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या आता पुन्हा एकदा 1-1 पुढे सरकते. 33 धावा धावफलकावरती लागतात. मागच्या चेंडूवरती सुद्धा बिहाइंड विकेट आलेली एक सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 4 चालू असताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतं. यावेळचा आखूट टप्प्याचा चेंडू आडवा बॅटने उडवलाय, सीमारेषेच्या बाहेर, लांब लांब आणि खूप लांब जाऊन पडेल. षटकार. पुन्हा एकदा आपण पाहतोय यावेळी चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न होता, परंतु थांबवलं गेलं फलंदाजांना. शॉर्ट फाईन वरती चेंडू चालला. चेंडू अडवला जाईल, तद्वरती कोणतीही धाव आलेली नाहीये. षटकारानंतर संघाची धावसंख्या 39 पर्यंत जाऊन पोहोचल्या. शेवटचा चेंडू या षटकातील येणं बाकी असताना पुन्हा एकदा सुयश सज्ज झाला चेंडू घेऊन. यावेळचा चेंडू आपण पाहिलं तर लॉफ्टेड स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय, झेल पकडला जाईल. आणखीन एक फलंदाज स्वस्तात बाद होईल. डीजे
षटक क्रमांक 5 हाताळण्यासाठी आपण पाहतोय नांदेपाडा संघाकडनं दीपक सज्ज झालाय, जिथे स्ट्रायकिंग मध्ये आपण जर पाहिलं तर संकेत याला पाहायला मिळतं. संकेतसाठी टाकलेला यावेळचा चेंडू आडबा बॅटने त्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता पॅडल स्वीपने, परंतु जोपर्यंत चेंडू अडवला जाईल बाईकच्या स्वरूपातील एक सिंगल यावेळी पंचांच्या माध्यमातून इशारा आला की ही धाव बाईकच्या स्वरूपातली आहे. एक धाव धावफलकावरती लागेल. 40 धावा धावफलकावरती होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. 5व्या षटकाचा खेळ चालू असताना आपण जर पाहिलं तर अजूनही इथून 10 धावा अजून एक्स्ट्राच्या स्वरूपात किंबहुना मोठ्या फटक्यांच्या स्वरूपात आल्या तर 50 पर्यंत धावफलक जाऊ शकतं, परंतु ते मारत असताना पूर्णपणे संघर्ष करावा लागेल. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर धावा बनवत असताना संघर्ष जरूर झाला येणाऱ्या फलंदाजांच्या माध्यमातून. याही वेळचा आपण जर पाहिलं तर चेंडू पडल्यानंतर यष्टिरक्षकाच्या दस्तान्यामध्ये चाललाय, निर्धाव आलाय हा चेंडू. वारंवार आपण जर पाहिलं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु उर्वरित काम यष्टिरक्षक कंप्लीट करतोय. तिथे यष्टांच्या मागे निर्धाव चेंडू येतोय. वारंवार चांगल्या टप्प्यावरती चेंडू हाताळले जातात. गोलंदाजी मागवती असताना गोलंदाज आपण पाहतोय दीपक आहे, परंतु त्याच्या गोलंदाजीवरती यावेळचा फटका आपण पाहतोय. ओव्हर द बॉलर हेड केला जातोय. ओव्हर द लॉंग ऑन मारला गेलेला स्ट्रोक, षटकार. बाय बाय हॅलो करून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चांगला फटका, षटकार. टप्प्यावरती आउटसाइड ऑफस्टम यॉर्कर टाकला. चांगली गोलंदाजी म्हणावे लागेल. प्रत्युत्तर झालंय 2 षटकारांचं, परंतु आणखीन एक चेंडू येणं बाकी असताना जिथे 52 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. 52 धावा आपण पाहतोय धावफलकावरती येत असताना पाहायला मिळतात. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज घेऊन झालाय. स्ट्रेट बॅटने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे धावतोय. चेंडू त्याच्या पायाला लागतोय. जोपर्यंत चेंडू आपण जर पाहिला तर तो अडवेल तदवरती 2 धावा मिळतात आणि दुहेरी धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते. तिसरीचा प्रयत्न, तिसरी धाव इथून आपण जर पाहिलं तर कंप्लीट होत असताना फलंदाज रनआउट स्वरूपात होईल बाद. इथून आपण जर पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ते म्हणजे 54 धावा आणि विजयासाठी 55 धावसंख्येचं लक्ष्य इथून मात्र. धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये 54 धावा उभारल्यात. 55 धावसंख्येचं लक्ष ठेवलं. दुसऱ्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर हे धावसंख्येचं लक्ष पूर्ण करायचं आहे. मग या धावसंख्येपर्यंत कशा रीतीने पोहोचलं जाईल. मागच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर 60 धावा डिफेंड झाल्यात. आता आपण जर पाहिलं तर इथून 55 डिफेंड केल्या जातील का हा सुद्धा प्रश्न जरूर पडला असेल, कारण फलंदाजी करत असताना प्रथमतः गावदेवी धुकोडे संघाने या 54 धावा आणि 55 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. मग NCC नांदेपाडा या संघाला या 55 धावा बनवायच्या आहेत दुसऱ्या सत्रामध्ये. तत्पूर्वी नाणेफेकी करण्यासाठी या टाकादेवी मांडवा विपक्ष जयमान
टाकादेवी मांडवा बैरोळी संघाचा कर्णधार इथे उपस्थित आहे. विनंती करतोय टाकादेवी मांडवा संघ आपला सुद्धा कर्णधार नाणेफेकी करण्यासाठी पाठवायचा आहे. तत्पूर्वी दुसरं सत्र चालू येईल तत्पूर्वी घेऊन चलतो माझे साथी समर्थक यश मापगावकर यांच्याकडे आणि या विनंती करतोय एनसीसी नांदेपाडा संघ आपली सलामीची जोडी मैदानावरती पाठवा. मैदानामध्ये चेंडू सुपूर्त करा. नाणेफेकी करण्यासाठी मी प्रकाश थळे यांना आमंत्रित करतो. या प्रकाश थळे आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी केली जाईल. जयनमान बैरोळे विपक्ष टाकादेवी मांडवा पारिजात त्यांचा संघ एका बाजूला असेल तर दुसऱ्या बाजूला जयनमान बैरोळे हा संघ असेल. या दोन संघांमध्ये नाणेफेकी होईल. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना मैदानावरती रंगेल. यानंतर थँक्यू सो मच. या ठिकाणी आपण वळत आहोत मॅचकडे. एक महत्त्वाची मॅच पुन्हा एकदा ऑन केली जाईल. जिथे पहिल्या सत्रामध्ये सुयश भुरे यांचा आवाज आपण ऐकलात आणि गावदेव चषक 2025 एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आहे. जन्मान बरोळे संघाने टॉस जिंकला. जन्मान बरोळे संघाने नाणेफेक जिंकले. कॉंग्रॅच्युलेशन जितेश करत आणि टीम. तर वळत मॅचकडे जिथे पहिल्या सत्रामध्ये धावा आपण पाहिल्या होत्या. 54 धावा झाल्यात. 55 धावा करायच्या आहेत. 55 रन रिक्वायर्ड अशा पद्धतीनं आपण सामना बघत आहोत. सामना अनुभवत आहोत आणि पहिल्या षटक मैदानावरती तर कोणता गोलंदाज या ठिकाणी येईल तर प्रणित म्हात्रेला आपण बघतोय. प्रणितने आतापर्यंत बॅटिंग करत असताना नक्की योगदान दिलं होतं. मात्र या मॅचमध्ये प्रणित ॲज अ बॉलर जेव्हा मैदानावरती उतरला ना तेव्हा एक महत्त्वाची मॅच या ठिकाणी बघायला मिळेल. तो वळत आहोत पण मॅचकडे जिथे प्रणित मैदानावरती आलाय. बॉलिंग ट्रॅकवरती स्ट्राईक एंडवरती आपण बघतो बॅटिंग करण्यासाठी. आता मात्र रितेश आणि मनीष ही जोडी मैदानावरती आहे. वळत मॅचकडे फुलटा चेंडूला फुल टोललाय. डीप स्कोर बाउंडलाईनच्या वरून चेंडू बाउंडलाईनच्या पार येतो षटकार. त्यानंतर बघा पुन्हा एकदा गॅप शोधतोय. क्षेत्ररक्षक आहे कव्हर क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग करेल. तोपर्यंत मात्र धावफलकावरती धावसंख्या एका धावेनिशी आता 11 पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात. पहिल्या 3 चेंडूवरती आपण बघत आहोत. मग एका बाजूने लढत असताना या मॅचमध्ये एक महत्त्वपूर्ण सामना एनसीसी नांदेपाडा म्हणजे नांदेदेवी क्रीडा मंडळ नांदेपाडा या मैदानावरती उतरलाय. त्यांना 55 धावांचं हे टार्गेट अचीव करायचं आहे. एक फार महत्त्वपूर्ण सामना. प्रणित या मॅच मध्ये विकेट घेणार का की पुन्हा एकदा त्याच्यावरती आक्रमण केलं जाणार. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू परार सीमारेषा पार लॉंग ऑफ लाईन.
गोलंदाजच्या पाठीमागे अगदी हात धुवून लागलाय फलंदाज. आतापर्यंत मनीषच्या बॅटमधून आक्रमक फटके, धावसंख्या 21. यावेळेस पुन्हा लेटकट खेळला, स्कोर ऑफ द विकेट. चेंडू ट्रॅव्हल करेल, आउटफील्ड क्विक आहे, चेंडू बॅकवर्ड पॉइंटला, सीमापार, चौकार. षटक क्रमांक आपण बघत आहोत ना, या ठिकाणी पहिलं मैदानावरती संपलं तब्बल 25, म्हणजे अर्ध्या लक्षाचा त्यांनी पाठलाग जेव्हा केला आणि अर्ध्या धावा या मैदानावरती त्यांनी बनवल्या सुद्धा. पहिलं षटक पॉवर प्लेचं, पॉवरफुल फटकेबाजी आणि जे फटके आपण बघितले ना, मनीषने कलात्मकता दाखवली, गतीचा वापर केला या मैदानावरती. जेव्हा बॉलरने फास्ट चेंडू मैदानावरती हाताळले, त्याच्यावरती प्रहार केले, षटकार मैदानावरती आले, चौकार मैदानावरती आले आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 25 या ठिकाणी बनल्या सुद्धा. षटक क्रमांक दुसरं जिथे केतन मैदानावरती आला, बॉलिंग ट्रॅकवरती तयार असेल. एका बाजूने मग आपण पाहिलं तर या मॅचमध्ये आपल्या संघासाठी लढत देत असताना संघाने धावसंख्या बनवली होती 54 नॉट्स बॅट टोटल, कारण धावफलकावरती जेव्हा कालच्या रात्रीमध्ये आपण बघितलं होतं 38 धावा सुद्धा डिफेंड केल्या होत्या. मात्र गावदेव धोकोडे संघ कमबॅक करणं जाणतो आणि या मॅचमध्ये बघूयात कमबॅक त्यांच्या माध्यमातून येईल का. बॅकफुटवरती आपण बघत आहोत, मारण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी एंड बदलले आणि त्यानंतर मात्र एक धाव येथे कंप्लीट झाली. षटक क्रमांक दुसरा केतनच्या माध्यमातून आलाय. बॉलिंग ट्रॅकवरती गावदेव धोकोडे संघाचा एक जबरदस्त बॉलर म्हणून त्याच्याकडे नेहमी बघितलं जातं. आज गावदेव धोकोडे संघाच्या माध्यमातून सुरू असणारा खेळ या ठिकाणी आपण बघत आहोत. वळत मॅचकडे. तर मारण्याचा प्रयत्न केला होता, किंबहुना आपण ज्यावेळेस बघतो ना, रिस्क मैदानावरती जरूर घेतली गेली होती. एक चांगला सामना मैदानावरती प्रेक्षकांच्या भेटीला आलाय आणि त्या सामन्यामध्ये ज्या रीतीनं, ज्या पद्धतीनं आत्तापर्यंत बॅटिंग सुरू आहे, कोणताही फिअर, कोणताही डर त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत नाहीये, कोणती भीती नाही आहे. एक आश्वासक सुरुवात करून दिली या मॅचमध्ये. जेव्हा मैदानावरती बॅटिंग करत असताना मनीषला आपण बघत आहोत, तर मनीषच्या बॅटमधून बघा काय जबरदस्त फटका खेळला, एक्झिक्युशन पॉवरफुल आहे, चेंडू जाईल वन माउंट बाउंड. मॅचच्या दिशेला बॅकफुटवरती उभा राहिला होता, फटका चांगला खेळलाय, एक षटकावर इंजन पर्यंत चेंडू ट्रॅव्हल झाला, लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक तिथे गेला. तोपर्यंत मात्र येथे दोन फलंदाजांनी आपापले एंड बदलले आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर एक धाव धावफलकावरती घेतली गेली. स्कोरबुक वरती धावसंख्या लागते एका धावेनिशी 36. तर फॉलिंग स्लिप मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र हा फटका मैदानावरती जर पाहिला आपण डॉट चेंडू मैदानावरती येईल. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल यार अशा रीतीनं रितेशने प्रयत्न नक्की केले होते, शपल झाला होता पहिल्या यष्टीवरती. मात्र पुन्हा एकदा जेव्हा आपण रितेशची ही जबरदस्त आणि आक्रमकरित्या सुरू असणारी फलंदाजी बघतोय ना, ज्या मॅचमध्ये एक चांगला प्रयत्न केला,
धाबा मैदानावरती या ठिकाणी बनल्यात त्या म्हणजेच 36. अजूनही 3 षटकं येतील. 18 चेंडू मग बाकी आहेत. या सामन्यामध्ये 18 चेंडू येणार आहेत आणि त्या रीतीनं मैदानावरती जेव्हा खेळण्यासाठी फलंदाज उतरतो ना, या सामन्यामध्ये आपण जर विचार केला तर दोन्ही एंडकडून चांगले प्रयत्न होतात. दोन्ही संघ मैदानावरती लढतायत. मात्र एक चांगला खेळ जो करून दाखवेल तोच मैदानावरती जिंकेल असं म्हणूयात. कारण क्रिकेटमध्ये नेहमीच गिव्ह अँड टेक बघायला मिळतो. नेहमीच प्रत्येकजण समोरच्यावरती हावी होण्याचा प्रयत्न करतो. कोणाचंही जर या सामन्यामध्ये पाहिलं तर उसनं घेतलेलं चुकतं केलं जातं अगदी व्याजासकट. आणि या मॅचमध्ये सुद्धा ते पाहायला मिळणार. आणि त्याच माध्यमातून या सामन्याकडे जेव्हा आपण बघतोय ना, तेव्हा एक न्यू बॉलर मैदानावरती येतो. तो म्हणजेच अथर्वला मैदानावरती पाठवलं गेलं. 18 चेंडू या ठिकाणी येतील. 18 चेंडूंवरती जेव्हा पहिल्या 2 षटकांमध्ये धाबा मैदानावरती आल्या होत्या, त्यानंतर पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. बॉलिंग ट्रॅकवरती अथर्व आहे. स्ट्राईक एंडवरती आपण बघतो बॅट्समन मनीष. तर मनीषच्या बॅटमधून शॉर्ट ऑन बॉल चेंडूवरती प्रहार केलाय. डीप बॅकवर्ड स्कोरलेग सीमा पार. चौकार. खेळला. चांगलं एक्झिक्युशन बघायला मिळालं. पुन्हा एकदा गतीचा वापर करून प्रॉपर टायमिंग मिडल ऑफ द बॅट डीप बॅकवर्ड स्कोरलेग सीमा. आक्रमण केलंय. हल्ला बोललाय. पुन्हा एकदा या ठिकाणी क्षेत्र आपण जर पाहिलं तर लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून चेंडू गेला. 1 बाउन्स बाउंड लाईनच्या बाहेर. यावेळेचा फटका टायमिंग किती आहे मात्र विनिंग स्ट्रोक मैदानावरती येईल. हा सामना जिंकलाय एनसीसी नांदेड.